ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। महत्त्वाची घडामोडी, किसान सन्मान योजनेचा 9वा हप्ता आज जाहीर होणार आहे आणि निश्चितपणे आपल्याला कल्पना आहे की या महासन्मान निधीचं सर्वच शेतकरी सातत्याने स्वागत करतात। त्यामुळे आज ते पैसे आम्ही जमा केलेले आहेत। नमस्कार शेतकरी मित्रांनो। तर शेतकरी मित्रांनो बघा, शेतकऱ्यांची आता प्रतीक्षा आता संपलेली आहे, कारण की बघा दोन्ही हप्त्याला आता आजपासून मंजुरी मिळाली आहे। बघा, महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे। बघा, आता राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनाचा 9वा हप्ता आणि बघा शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारचा PM किसान सन्मान निधी योजनाचा 24वा हप्ता पात्र शेतकऱ्याच्या बँक खात्यावर आता हस्तांतरित करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून निधी वितरणाची सर्व तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। आता शेतकरी मित्रांनो, आता बघा सध्या ग्रामीण भागात बघा शेतातील बांधवावर आणि सोशल मीडियावर नमो शेतकरी आणि PM किसान योजनाच्या राखलेल्या हप्त्याबाबत सत्तेची चर्चा सुरू होत्या। आता बघा हा हप्ता कधी जमा होणार, खात्यात किती रक्कम येणार, अशा अनेक प्रश्नाबाबत संभ्रम निर्माण झालं होतं। कारण की बघा आता अनेक ठिकाणी चुकीची माहिती पसरली जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात होती। मात्र बघा आता सरकारकडून निधी वितरणाचे अधिकृत नियोजन समोर आल्यामुळे शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे व तसेच बघा शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवावर किंवा असत्य माहितीवर विश्वास ठेवू नये यासाठी अधिकृत मार्गदर्शन सूचनानुसार माहिती दिली जात आहे। आता बघा दोन्ही सरकारच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील लाभार्थ्यांची पडताळणीसह निधी वितरणाची तारीख आणि तांत्रिक बाबी निश्चित करण्यात आली आहे। या निर्णयामुळे बघा दोन्ही योजनांचा मिळून एकत्र पैसे खात्यात आता जमा होण्यासाठी मार्ग पूर्णपणे मोकळा झालेला आहे। बघा आता नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजनाचे स्वरूप पाहता दर 4 महिन्याला प्रत्येकी बघा 2000 रुपये शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग केले जातात। आता बघा बीड आणि लातूर या जिल्ह्यामध्ये मागील हप्ता सुद्धा मिळून ठराविक कालावधी पूर्ण झाल्यामुळे नवीन हप्त्याची प्रतीक्षा आता वाढलेली होती। दोन्ही सरकारी आवश्यकता धर्तीवर तरतूद केली असून संगणकीय वितरण आता बघा पूर्णपणे अद्याप करण्याचे काम पूर्ण झालेले आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, या दोन्ही योजनांच्या माध्यमातून मिळणारा हा हप्ता लहान असला तरी संकटात सापडलेल्या बळीराजासाठी तो अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा आधार ठरतो। गेल्या हंगामात बघा जालना जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि नैसर्गिकच्या लहरीमुळे पिकाचं झालेले नुकसानाचा लक्षात घेता सरकारकडून मिळणारा हा थेट आर्थिक मदतीमुळे शेतातील दैनंदिन योजना करणे आणि खते बियाणे खरेदी करणे सोपं झालेलं आहे। त्याचप्रमाणे बघा शासनाकडून मिळणाऱ्या माहितीनुसार निधी वितरणाची सुरळीत व्हावे यासाठी परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या अर्जाची संगणकीय तपासणी पूर्ण केली जात आहे। बँक खात्याशी आधार कार्ड जोडलेले असणे आणि KYC प्रक्रिया पूर्ण असणे या अत्यंत आवश्यकता बाबी असू शकते। सर्व निकष सर्व कामे जर पूर्ण असतील तर आज शेतकऱ्याच्या खात्यात डायरेक्ट पैसे जमा होणार। काही ठिकाणी बघा एकाच कुटुंबातील अनेक सदस्यांनी चुकीच्या पद्धतीने नोंदणी केल्याने दर्शविलेले आलेले आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, धाराशिव आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील पडताळणी मोहीम तीव्र करण्यात आली आहे। आता बघा केंद्र सरकारने नियमाचे कडक जे काय पात्रता आता व्यक्त केलेले आहे, या योजनातून वगळण्याची कारवाई केली जात आहे। त्यामुळे आता केवळ नियमात बसणाऱ्या खास शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यात हप्त्याची रक्कम सुरक्षितपणे आता हस्तांतरित केली जाणार आहे। जे शेतकरी पात्र आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे जमा होणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यभरातील भूमी अभिलेख आणि महसूल नोंदीच्या फेरफारी करणाऱ्या काम प्रशासकीय स्तरावर अत्यंत वेगाने पार पडले आहे। हिंगोली आणि बुलढाणा या जिल्ह्यामध्ये बघा स्थानिक पातळीवर कृषी अधिकारी आणि तलाठी यांच्या बघा अप्रत्यक्ष समन्वयातून अर्जाची कडक शहाणी करण्यात आलेली आहे। या निकषाची पडताळणीमुळे कोणत्याही चुकीची नोंद असलेल्या अर्ज प्रक्रियेतून बाद झाले असून केवळ खास आणि पात्र गरजू शेतकऱ्यांना या योजनांच्या पद्धतशीरपणे लाभ मिळणार पूर्णपणे शक्य झालेलं आहे। आता सर्वात महत्त्वाचे शेतकरी मित्रांनो, केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जे काय नियमाचे जे शेतकरी बघा ज्या कुटुंबांना पालन केलेले आहे अशाच शेतकऱ्याच्या खात्यात जे काय पात्र शेतकरी आहे त्यांच्याच खात्यात बघा आता पैसे जमा होणार। सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा, आता वाशिम जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना आपले बँक खातं
सक्रिय ठेवणे, केवायसी प्रक्रिया अद्याप करणे आणि इतर सर्व आवश्यकता तांत्रिक बाबी पूर्ण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे बघा शासनाकडून वर्ग केले जाणाऱ्या हप्त्याचे पैसे हे DBD प्रणालीद्वारे थेट आणि सुरक्षितपणे बँक खात्यात बघा आता बिना अडकता वेगाने जमा होतील. आणि त्याचप्रमाणे वितरणाचा पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातील अकोला आणि अमरावती या दोन्ही जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यात निधी जमा करण्याची प्रक्रिया आता सुरू करण्यात नियोजन आहे. बघा शेतकरी मित्रांनो, या भागातील आता लाखो शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनांच्या 9 हप्त्याचे बघा 2,000 रुपये आणि बघा PM किसान सन्मान निधी योजनांच्या 24 हप्त्याचे 2,000 रुपये अशी दुहेरी लाभ DBDच्या माध्यमातून वेगाने मिळण्याची तयारी झालेली आहे. आता बघा बँक खात्याशी आधार कार्ड जोडणे अचूक असलेल्या शेतकरी बांधवांच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा SMS यायला सुरुवात झालेली आहे. आणि त्याचप्रमाणे तसेच बघा उत्तर महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील सुद्धा नोंदकृती व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर देखील निधी हस्तांतरणाचा आदेश प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे. या जिल्ह्यातील बघा लाभार्थ्यांच्या खात्याशी आधार कार्ड जोडले आणि KYC प्रक्रिया अचूक पूर्ण असल्यामुळे DBDद्वारे थेट बँक खात्यात पैसे वेगाने वर्ग केले जात आहे. शेतकरीच्या बघा आता मित्रांनो, शेतकरी मोबाईलवर बँकिंग आणि ATMद्वारे पैसे जमा झाल्याची खात्री करत असून आगामी शेतीचे कामासाठी हा निधी उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळणार आहे. आता जे काही शेतकरी पात्र आहे बघा आता शेतकरी मित्रांनो, खानेदेशातील बघा जळगाव आणि धुळे या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी प्रशासकीय विशेष मार्ग मोकळा सूचना जाहीर केल्या आहे. तांत्रिक त्रुटी नसलेले सर्वच अर्जंट तात्कालीन मंजुरी देऊन या जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या खात्यात DBDद्वारे निधी वर्ग करण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. ज्या शेतकऱ्यांचे बँक खातं सक्रिय आहे अशा पात्र शेतकऱ्याच्या खात्यात बघा 4,000ची ही संयुक्त रक्कम कोणत्याही माध्यमातून आता जमा होण्यात सुरुवात झालेली आहे. सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा, बऱ्याच दिवसापासून शेतकरी प्रतीक्षा करत होते. आता शेतकऱ्याची बघा कायमची प्रतीक्षा आता संपलेली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर या देखील नमो शेतकरी योजनांचा जे काही 9वा हप्ता आहे आणि PM किसान योजनाचा जे काही 24वा हप्ता आहे हे आता एकत्रच वर्ग करण्याचे येत आहे. या भागातील नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या मोबाईलवर बघा आता संदेश प्राप्त होत आहे. आता कोणत्याही माध्यमाशिवाय थेट बँक खात्यात पैसे जमा होत असल्याने पद्धतशीरपणे दिसून येत आहे. आता या भागातील शेतकरी बांधवांना पेरणी व इतर दैनंदिन खर्चासाठी या निधीचा मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. आणि सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो आता बघा, कोकण किनारपट्टीवरील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील शेतकरी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम वर्ग करण्याची सर्व तयारी आता पूर्ण झालेली आहे. शेतकऱ्यांची KYC प्रक्रिया अचूक आणि पूर्ण आहे. अशा सर्व लाभार्थ्यांना कोणत्याही तांत्रिक अडचण न येता दोन्ही हप्त्याचा लाभ एकत्र वेळी खात्यात प्राप्त होत आहे. राज्य शासनाने बँकिंग दिलेल्या स्पष्ट निदर्शनामुळे हा पैसे थेट खात्यात जमा होत असल्याने शेतकरी वर्ग पूर्णपणे समाधानी असल्याचे चित्र पाहायला मिळणार आहे. आता सर्वात महत्त्वाचं बघा, पश्चिम महाराष्ट्राचं मुख्य केंद्र असलेले कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्वच पात्र शेतकऱ्याच्या खात्यात निधी हस्तांतरित करण्यासाठी बँकिंग सूचना सुद्धा देण्यात आलेली आहे. आता सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा, आज तुमच्या खात्यात 100% पैसे जमा होणार. जर पैसे जमा झाले नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.